पाणी काय का दिसत नाही तुम्हाला ते पाणी ठेवलेलं? आणि जरा जेवताना विचार करणं बंद कर. आणि मी ते का थांबलोय? तुझ्याशी गप्पा मारायचे आहेत म्हणून. मला काय एकट्याने जेवता येत नाही? इतकी वर्ष तेच करतो ना मी. सवयच लागले मला. लावून घेतली मी म्हण ना. सॉरी, डोक्यात जरा वेगळंच काहीतरी चालू होतं. बरं, मी विजय, तुझा बाप, आठवतंय? बाबा? हां, आहेस म्हणजे जागेवर आहेस. तुला ते माहिती आहे ना, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जेवायचं म्हणून जेवू नकोस. ते एक पवित्र काम आहे, या भावनेने जेव. मी ठीक आहे आता. गुड गुड. तुम्ही काहीतरी सांगणार होतात बाप होण्याआधी. हेच की आता रात्री अपरात्री असं येणं थांबव. वाजले किती बघ. काय ना विक्रांत, तुझा जन्म होण्याच्या आधी मी असाच होतो आणि अजूनही तसाच आहे. आणि हाच माझ्या बाबतीत प्रॉब्लेम आहे आपल्या घरच्यांचा. पण तू तसं करू नकोस. तुझ्या जन्म होण्याआधी ना घरामध्ये काय धमाल चालायची. कोण होणार, मुलगा होणार का मुलगी होणार, त्याचं नाव काय ठेवायचं, या सगळ्या वंश परंपरागत चर्चा. आणि या चर्चेत मी कधीच नसायचो. बाळ घरात येणार म्हणून सध्या आपल्या घरामध्ये काय चर्चा, काय गप्पा, काय खाणं पिणं, काय धमाल चाललेली असते. नाही, मला मान्य आहे की तुला कामं असतात, शिवाय तुझा व्यवसाय असा आहे की तुला वेळ पाळता येत नाही. तरी पण बघ, शक्यतो जमव. एकदा मोनिकाला जाऊन घेऊन ये तिथनं आपल्या घरी. एकदा धमाल गप्पामध्ये ती आली ना, ते सगळं सगळं विसरून जाईल. जगाची कामं करत हिंडणारा, त्यापायी उशिरा येणारा, कसली जबाबदारी न पाळणारा बाप, असा त्या काळात माझ्यावर शिक्का बसला तो बसला. आता काय तो पुसणं शक्य नाही. तू असा शिक्का लावून घेऊ नको स्वतः. बस, मला बाकी काय सांगायचं नव्हतं, इतकंच. तेव्हा आता तू जेव पटापट आणि झोपायला जा लवकर. माणसाला झोप हवी नाही का? तुम्हीच सांगता ना डॉक्टर म्हणून. मी जरा जाऊन येतो एक चक्कर मारून. हा, एक महत्वाचं काम आहे माझं. हस ना, असं मस्तपैकी हसायचं रे. मजा असते आयुष्यात. हसत राहा. पटापट चल, पटपट चल चल चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.